पुढची कविता पाहणार आहे आणि कविता आहे 25वी फुग्या रे. आणि ही कविता आहे ती तुमच्या मराठी पुस्तकाच्या पान नंबर 66 वरती आहे. तर तुम्ही बघू शकताय आता ह्या चित्रामध्ये काय दिसतोय, हा फुगा दिसतोय. तर ही कविता कशावरती आहे, फुग्यावरती आहे आणि कवितेचं नावच आहे त्याचं फुग्या रे. तर बघा, ऐकूया गाऊया. अगोदर आपण ही कविता वाचणार आहे आणि त्याच्यानंतर ही कविता मी तुम्हाला समजावून सांगेन. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती, ढगांना पार करणार का, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार, जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणे हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव, खरंच ना पण तू वर जाणार, ही मधल्या मधी फट म्हणणार. तर बघा, ही अशी कविता आहे की ती एका फुग्यावरती आहे आणि ही कविता कुणी लिहिलेली आहे, वसुधा पाटील या कवयित्रीने ही कविता लिहिलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय इथं दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि हे दोघं जण एका फुग्याला बोलत आहेत. तर हे सगळं कसं आहे, तुम्हाला विचार करायला लावणार आहे, कल्पना करायला लावणार आहे. आपला हा जो भाग चौथा आहे याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, कल्पना करणार आहे, इमॅजिनेशन करणार आहे. ऍक्च्युली हे सगळं होऊ शकतं का, नाही होऊ शकत, पण तुम्ही अशी कल्पना करू शकता. बघा, इथं हे मुलगा आणि मुलगी आहे, हे फुग्याशी बोलत आहेत आणि फुग्याला ह्या सगळ्या गोष्टी ते बोलत आहेत. बघा काय काय म्हणतायत ते फुग्याला, तू फुग्या कुठं जाशील, कुणाशी गप्पा मारशील, आणखी कुठं जाशील, जर खूपच वरती गेला तर तू चंद्राच्या घरी एक दिवस जा, तिथंही मुक्काम मार, तिथून आम्हाला टेलिफोन कर. टेलिफोन म्हणजे आपल्या जो घरामध्ये लँडलाईन असतो त्याला टेलिफोन म्हणतात. तिथून तू मला टेलिफोन कर, मग मी हॅलो म्हणेन. अशा बऱ्याच गमती आहेत ह्या कवितेमध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकताय बघा, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. तर ही जी दोन मुलं आहेत त्या फुग्याला काय म्हणत आहेत, फुग्या फुग्या तू फुगणार किती आहेस आणि किती उंच जाणार आहे जेवढा तू फुगणार आहे. बघा, फुग्यामध्ये जर हवा असेल तरच फुगा उंच जाऊ शकतो, आणि फुग्यामध्ये जर हवाच नसेल तर फुगा उडू शकतो का, उंच जाऊ शकतो का, नाही. तर फुग्याला उंच जाण्यासाठी फुग्यामध्ये काय पाहिजे, अगोदर खूप हवा पाहिजे. जेवढी हवा जास्त असेल तेवढा तो फुगा वरती जाणार. तर बघा, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. तर बघा, जर हा फुगा वरती गेला, कारण तो फुगलेला आहे, तो आकाशामध्ये जाणार आणि आकाशामध्ये गेल्यानंतर तो उंच गेल्यानंतर तो कुणाला भेटेल, तर पक्ष्यांना भेटेल, जे पक्षी असतात त्यांना भेटेल. आणखी कुणाशी झुंज देईल, तो वाऱ्याशी, वारा खूप वाहणार आणि वारा वाहिल्यानंतर ना फुगा मग लटपटलेल किंवा पडेल खाली किंवा आणखी काही होईल, म्हणजे त्याची काय होईल, झुंज होईल. झुंज म्हणजे तो वारा खूप जर आला तर त्याला कुठं पडावं किंवा कुठं पडेल तो, अशा प्रकारची त्याची वाऱ्याबरोबर झुंज होईल. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. आणि ही जी मुलं आहेत ते त्या फुग्याला विचारत आहेत, तू ढगांना पार करून वर्षी जाशील का, असा प्रश्न मुलांनी त्या फुग्याला विचारलेला आहे. आता तो पक्ष्यांकडून गेलेला आहे, वाऱ्याशी झुंज खेळून गेलेला आहे, आता खूप वरती गेलाय. तो कुठं गेलाय आता तो, तर आता तो गेलाय ढगांच्या जवळ. आणि ढगांशी काय करणार का, ढगांना पार करून तू वरती जाणार का, आणि ताऱ्यांशी खो खो खेळणार का. तारे म्हणजे कोण, चांदण्या. तर चांदण्यांबरोबर तू खो खो खेळणार आहे का. तर गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार. तर ही दोन मुलं आहेत. तुम्ही चांदोमामा बघता बघा, संध्याकाळी चांदोमामा येतो आणि तो चांदोमामा आहे, तुम्हाला खूप आवडतो ना पाहायला, पण संध्याकाळी दिसतो तुम्हाला. तर हा जो चांदोमामा आहे तू खूप वरती आता गेला आहे, ढगांच्या पण वरती गेला आहे, ताऱ्यांशी खो खो खेळत आहेस तू. तर आता एवढं सगळं केलं आहे म्हटल्यानंतर तू चांदोमामाच्या पण घरी जा
आणि चांदमामाच्या घरी काय करतो? मुक्काम मार. मुक्काम म्हणजे त्याच्या घरी राहायचं त्याने एक दिवस जाऊन. तर चंद्राच्या घरी मुक्काम मार, जोडून ते टेलिफोनची तार. तर ही मुलं त्या फुग्याला म्हणतात, चांदोबाच्या घरी तू चांदमामाच्या घरी राहिल्यानंतर ना तिथून आम्हाला टेलिफोन कर तू, म्हणजेच लँडलाईन म्हणून फोन कर. आता आपल्याकडे भरपूर सगळ्यांकडे मोबाईलच आहेत, पण लँडलाईन म्हणजे घरात जो फोन असतो त्याला लँडलाईन किंवा टेलिफोन म्हणतात. तर तिथून तू काय कर, आम्हाला फोन कर, टेलिफोन कर. आणि चांदोबा कसा दिसतो किंवा आणखी तिथं काय आहे, तुम्ही चांदण्यांबरोबर काय मज्जा केली, तुम्ही काय धमाल केली तू फुग्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत गंमत केलेली तू, ती आम्हाला टेलिफोन करून इकडं कळव बरं का, असं ही दोन मुलं ह्या फुग्याला म्हणत आहेत. तर रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणेन हॅलो हॅलो, तिथून उत्तर रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणे हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव. आणि अशा प्रकारे हा फुग्याने आता कुठं मुक्काम केलेला आहे? चांदोमामाच्या घरी मुक्काम केलेला आहे. तर तिथून फोन करेल कोण? फुगा करील, आणि तिथल्या गमती सगळ्या तो इकडं मुलांना सांगेल. आणि मग तुम्ही हॅलो हॅलो म्हणताल इकडून, आणि फुगा काय म्हणेल? काय हो राव, खरंच ना, पण तू वर जाणार मी मधल्यामध्ये फट म्हणणार. आता हे इतक्या उशीर जे चालू होतं ते काय चालू होतं? तर तुम्ही काय करत होता? इमॅजिनेशन करत होता, तुम्ही फक्त कल्पना करत होता. पण हे सगळं ती दोन मुलं त्या फुग्याशी बोलत आहेत. खरंच तो आता वर जाणार आहेस, आणखी फुगा गेलेलाच नाही, तोपर्यंतच हे सगळे एवढ्या कल्पना ह्या मुलांनी केलेल्या आहेत. तर बघा, खरंच ना, पण तू वर जाणार की मधल्यामध्ये फट म्हणणार. आणि आता ही मुलं शेवटी त्या फुग्याला प्रश्न काय विचारत आहे? तू खरंच वरती जाणार आहेस का मध्येच खूप हवा भरली म्हणून फटकन फुटून जाणार आहेस? आणि फटकन फुटल्यानंतर फुगा वरती जाऊ शकतो का? नाही, ते नाही जाऊ शकत. तर हा प्रश्न त्या मुलांनी त्या फुग्याला विचारलेला आहे. म्हणजे ही सगळी काय आहे? कल्पना आहे. तर ही कविता लिहिलेली आहे वसुधा पाटील यांनी. तर आता आपण काय करणार आहोत मुलांनो? त्या कवितेचे वर्गकार्य पाहणार आहे. तर पान नंबर 67 वरती वर्गकार्य आहे बघा. कोण ते लिही. बघा, आभाळी उंच जाणारा. आभाळी उंच कोण जाणार होतं? तर फुगा. त्याच्यानंतर पक्ष्यांशी गोष्टी करणारा. पक्ष्यांशी गोष्टी कोण करणार होतं? फुगाच करणार होता. वाऱ्याशी झुंज घेणारा फुगा. टाळ्यांशी खो खो कोण खेळणार होतं? फुगा. बघा, सांग आणि पाटीवर लिही. पुढचा प्रश्न आहे, फुग्यांचा वापर कोठे कोठे होतो? तर फुग्यांचा वापर कोठे होतो सांगा बरं तुम्ही. तर आपला जे एखाद्याचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असेल तेव्हा आपण फुगे वापरतो. त्याच्यानंतर एखाद्या कार्यक्रमाचं सेलिब्रेशन असेल. बघा, आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी CBSEच्या मॅचेस होत्या, तेव्हा आपण त्याचं इनॉग्रेशन करताना फुग्यांनी सगळं डेकोरेट केलेलं होतं आपलं स्कूल. तर आपण एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण फुगा वापरू शकतो. तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग, आणि तुम्ही जे फुगे पाहिलेले आहेत त्या फुग्यांचे रंग कोणतेही असतात. लाल, हिरवा, काळा, पांढरा, सगळ्या प्रकारचे फुगे असतात. कविता वाच आणि सूचनेनुसार पाटीवर लिही. तर आता ही कविता वाचणे आणि लिहिणे हा तर तुमचा होमवर्कच आहे. पुढे बघा, कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी वाच आणि लिही. तर आता कवितेमध्ये खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत. ती जी दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत. कुणाला? फुग्याला. हे बघा, हे जे आहे हे प्रश्न चिन्ह आहे. हे काय आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला एखादा प्रश्न विचारता, जसं की तुम्ही तुमच्या आईला विचारता, आई तू जेवण बनवलंय का ग? हा प्रश्न झाला तुमच्या आईला विचारलेला.
किंवा आई तू आज जेवणासाठी काय बनवलं आहे ग, हा जो आहे तो प्रश्न आहे. तसेच खूप प्रश्न ही जी दोन मुलं आहेत त्यांनी कुणाला विचारलेले आहेत, फुग्याला विचारलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, फुग्या फुग्या फुगशील किती, हाही एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आभाळी उंच जाशील किती, हाही एक प्रश्न आहे. पक्ष्यांची गोष्टी करशील किती, बघा प्रश्नचिन्ह आहे, हा पण प्रश्न आहे. वाऱ्याशी झुंज घेशील किती, हाही प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे खूप, हे बघा इथं पण बघू शकता, ढगांना पार करणार का, हा प्रश्न आहे. ताऱ्यांशी खो खो खेळणार का, हाही प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न ह्या दोन मुलांनी फुग्याला विचारलेले आहेत. काय हो राव, हाही प्रश्नच आहे. अशा प्रकारचे प्रश्न ह्या कवितेमध्ये आलेले आहेत. तर पुढे बघा तुम्ही आणखी, कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही. तर कवितेत कोणकोणते जोडाक्षर, जोडाक्षर म्हणजे दोन शब्द जोडून तयार होतो ना, त्याला जोडाक्षर म्हणतात. बघा, फुग्या, ग ला या जोडलेला आहे, हा काय आहे, जोड शब्द आहे. फुग्या, फुग्या हा काय आहे, जोड शब्द. कारण की हा ग ला या जोडलेला आहे, म्हणून हा कसा शब्द आहे, ते जोड शब्द आहे. त्याच्यानंतर बघा, पक्षांशी, श ला या जोडलेला आहे, श ला काय जोडलेला आहे, श क्षत्रियाला या. पक्षांशी, पक्षांशी, गोष्टी, श ला टी जोडलेली आहे बघा, ष्टी, ष्टी. श चा पण आवाज येतोय आणि टी चा पण आवाज येतोय, म्हणजे ही काय आहे, जोडाक्षर आहे, जोड शब्द आहे. बघा इथं नंतर ना, वाऱ्याशी, र ला या जोडलेला आहे, रॅ, र ला काय जोडलेला आहे, रॅ, र आणि या, र ला या जोडलेला आहे. गोष्टी, वाऱ्याशी झुंज घेशील किती. त्याच्यानंतर ताऱ्यांशी, र ला या जोडलेला आहे, हे काय आहे, जोड शब्द आहे. जोड शब्द म्हणजे दोन शब्द एकत्र येतात जोडून, त्याला जोड शब्द म्हणायचं. बघा, चा, च ला या जोडलेला आहे, हा च आहे आणि त्याला काय जोडलेला आहे, या, चा. बघा, म ला ह जोडलेला आहे, म्हणे. हे सगळे काय आहे, जोड शब्द आहेत. तर हा तुमचा होमवर्क आहे, तो तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. पुढे बघा, ढग, फुगा, चंद्र, तारे, घर, पक्षी यांची चित्रे काढ आणि रंग कर. तर हा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. बघा तुमचा होमवर्क आजचा काय काय आहे, हे दोन प्रश्न, हा जो प्रश्न आहे अ आणि आ आणि हा, हे तुमचा काय आहे, होमवर्क आहे. ते तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर तुला कोठे कोठे जायला आवडेल ते सांग. बघा, बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी विमानात बसावं आणि सगळीकडे फिरून यावं. बऱ्याच मुलांना असं वाटतं की नाही. तसंच मे बी तुम्हाला चंद्रावरती जायला आवडत असेल, संध्याकाळी झोपल्यानंतर चंद्र इतका छान दिसत असेल की तो कसा असेल म्हणून तिथं जायला आवडत असेल. मे बी तुम्हाला समुद्राच्या पाण्याच्या जवळ जायला आवडत असेल. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी, मे बी तुम्हाला जहाजामध्ये बसून फिरायला, समुद्रामध्ये सफर करायला आवडत असेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला करायला आवडतात. चला खेळूया शब्दांशी. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेले शब्द उलट क्रमाने लिही. जसे लता, ताल. बघा, हा लता आणि हा ता, ल आणि ता, तो आता उलट केलेला आहे. इथं ता आलाय आणि इथं ल आलाय. ता ल शब्द काय करायचा, फक्त उलट करायचा आहे. बघा, इथं आहे जीभ, तर काय म्हणा हा, भजी. साठ, काय म्हणा हा, ठसा. तवा, तर काय म्हणा हा, वास. वाल, रवा. फक्त ही शब्दांची आदला बदल आहे. डफ, फळ, काम, मका. स र स, स र
स उलट हा शब्द पहिल्यांदा हा येणार, नंतर हा हेडेल हा. सहा हास, खरा राख, सर रस, लपा पान, कडक कडक असे ना, ढाल लढा, चावा वाचा, पटपट टपटप, नऊ ऊन. हे असा प्रश्न तुम्ही तुमच्या बुकमध्ये कंप्लीट करायचा आहे. बघा इथं काय आहे, वरील शब्दांपैकी कोणते शब्द वरील शब्दांपैकी कोणते शब्द उलट क्रमाने लिहिले तरी तसेच राहतात ते लिही व असे आणखी 5 शब्द सांग आणि लिही. असे 5 शब्द आणखी तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता आपण थोडंसं गंमत करणार आहे, म्हणजे काय करणार आहे, हसणार आहे. बघा, सारे हसूया. जुली जुली काय म्हणते बघा, माणसांपेक्षा प्राण्यांचे डोळे चांगले असतात असं जुली म्हणते. तर तेजस काय म्हणतोय जुलीला बघा, हो का, कशावरून, तो तिला विचारतो. जुली म्हणते की अरे माणसांपेक्षा प्राण्यांचेच डोळे चांगले असतात. तर तेजस म्हणते कशावरून तुला वाटतंय असं की तिचे डोळे चांगले असतात. तर जुली म्हणते मी कुठल्याही प्राण्याला चष्मा लावलेलं पण बघितलेलं नाही. तर जुली काय म्हणते, मी कोणत्याही प्राण्याला कधीही चष्मा लावलेलं बघितलेलं नाहीये. तर प्राण्यांना चष्मा लावायचा म्हटल्यानंतर प्राण्यांसाठी डोळ्यांचं डॉक्टर आधी बनवावं लागेल, होय की नाही. तर अशा प्रकारची ही काय झाली, गंमत झालेली आहे थोडीशी.